महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना वाढीव मदत द्या, मुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या सह्यांचं निवेदन सादर. एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव तरतूद करण्याची केली मागणी. जालन्यात उद्धव ठाकरेंकडून अंधारात नुकसान बाधित पिकांची पाहणी. महाकाळा येथे शेतकऱ्यांशी ठाकरेंनी साधला संवाद. उद्योगमंत्री उदय सामंत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. आज पूरग्रस्त भागांची करणार पाहणी. नुकसान झालेल्या एमआयडीसीची आढावा घेणार. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीची 24वी ऊस परिषद होणार. 16 ऑक्टोबर 2025 रोजी विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार. माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी. शेतकऱ्यांना वाढीव मदत नक्की दिली जाईल. राज्यमंत्री योगेश कदम यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील 2458 मेगावॅट क्षमतेचे 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण. यावेळी पंतप्रधान मोदींनी सौर ऊर्जा प्रकल्पातील लाभार्थ्यांशी साधला संवाद. रायगडच्या सायबर पोलिसांनी केला ऑनलाईन गेमिंगचा पर्दाफाश. राजस्थानमधून एकाला घेतले ताब्यात तर 5 जणांचा शोध सुरू. 9,44,00,000 रुपये रकमेची 44 बँक खाती गोठवली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.